की फोर्टीज नंतर म्हणजे पेरिमेनोपॉज जे म्हणतो आपण, म्हणजे हम्म. बऱ्याच लोकांचा 40 नंतर लगेच सुरू होतो किंवा मग 45 नंतर सुरू होतो, पण शक्यतो असं आहे ना की 40 जेव्हा क्रॉस होतं, तर ती जी हम्म. काही फेज असते 41 to 50 किंवा पुढे, तर या हम्म. फेजमध्ये काय होतं की आपला जो काय मसल लॉस आहे तो होऊ शकतो, बोन मिनरल डेन्सिटी आपली कमी होऊ शकते लेडीजची, बरं. म्हणजे हम्म. कॅल्शियम लेवल्स असतील किंवा, तर मग या फेज मध्ये जे न्यूट्रिशन आहे ते दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण हम्म. मसल लॉस जर झाला, तसं मी म्हंटल की जर मसल जर तुमची हेल्थ चांगली नसेल, तर जे लॉन्जिव्हिटी आहे ते आपल्याला अचीव होणार नाही. किंवा सेकंड पार्ट आहे की जे ऍस्थेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू जे रिंकल्स चेहऱ्यावरती येणं किंवा मग हम्म. निस्तेज चेहरा निस्तेज वाटणं वगैरे, तर हा तसं होतं. हा. तर वेट असं जे आहे की वेट तुमचं जे आहे ते 5 to हाईटला 55 किलो इज गुड. पण ते वेट होत हम्म. असताना म्हणजे वेट मेंटेन करत असताना एक लक्षात ठेवायचंय की पोटावरती फॅट म्हणजे विजरल फॅट जे आहे ते गेन होता कामा नये. हम्म. कारण ते जर गेन झालं. माझं जे लोअर जे आहे ना बेली तिथे आहे थोडं फॅट. ओके. तर आता काय आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक काय होते की बऱ्याच वेळा आपण लेट डिनर करतो. हम्म. हम्म. तर डिनर शक्यतो अर्ली करायचं, अर्ली इन द सेन्स अच्छा. की साधारण एक 7:30 पर्यंत झालं पाहिजे जेवण तुमचं, हम्म. डन झालं पाहिजे. तर सेवन ते जर थर्टी झालं, तर ते जर झालं समजा तुम्ही, आणि जर नेक्स्ट डे तुम्ही फर्स्ट मील ब्रेकफास्ट जर लेट से की तुम्ही एक 9 वाजतापर्यंत नाश्ता करताय, तर दॅट इज एक हम्म. सर्कॅडियन रिदम एक असतो की आपण ते प्रॉपर बॉडीला बॉडी क्लॉक जसं म्हणतो ना, तसं आपण सवय लावतो बॉडीला की ठराविक आवर्स हम्म. नंतरच आपण ते मील घेतोय. मग त्या केसमध्ये हम्म. म्हणजे जे विजरल फॅट आहे ते गेन होणार नाही, किंवा असेल तरी सुद्धा ते हम्म. कमी होईल. बर. म्हणजे बऱ्याच वेळा आपण लेट जेवण घेतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आपण लगेच नाश्ता करतो. म्हणजे समजा हो 8, 8:30ला हो. जेवण झालं आणि दुसऱ्या दिवशी लगेच मग 8:30 किंवा 9ला नाश्ता केला. अगदी 12 पण हा. तास झाले नाही, असं होतं ना. तर त्या केसमध्ये मग हम्म. म्हणजे पोटावरती फॅट गेन होऊ शकतं. आणि 40 नंतर 45 जसं मी पेरिमेनोपॉज मेनोपॉज या फेजमध्ये आहे की जनरली पण असं आहे की बॉडीची जी काही टेंडन्सी असते, तर प्रत्येक डिकेडमध्ये 10%ने आपला मेटाबॉलिझम रिड्यूस होतो, कमी होतो. आणि त्याच वेळेला हम्म. बॉडीची फॅट गेनिंग टेंडन्सी वाढते. मे बी आतापर्यंत तुम्ही अच्छा. मेंटेन करताय, पण उद्या जाऊन जेव्हा वेन यू विल गो टू 50, लाईक म्हणजे 41 to 50च्या हम्म. दरम्यान, जर वजन हम्म. म्हणजे फटाफट वाढू पण शकतं अच्छा अच्छा. पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉज मध्ये वगैरे. तर ती काळजी हम्म. घ्यायची आहे की तुमचं जेवण अर्ली म्हणजे डिनर जे आहे ते पर्टिक्युलरली लवकर हम्म. पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशीचं हम्म. जे काय नाश्ता तुम्ही करताय, साधारण 12-13 तासाचा तरी गॅप राहायला पाहिजे. म्हणजे अगदी तुम्ही वेट मेंटेन करताना देखील, सो दॅट हा विजरल हा. फॅट वाढणार आणि पोटावरती फॅट हे होणार नाही. आणि जसं मी व्यायाम असं म्हटलं ना, की जस्ट योगा इनफ नाहीये, तुमचं काहीतरी मुवमेंट झाली पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे आवडते हम्म. ते कोणती ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता, जसं वॉकिंग केलं, किंवा मग समजा हम्म. कधी तुम्ही एखादा म्हणजे स्पोर्ट्स खेळताय, बॅडमिंटन खेळताय किंवा काय, चेंज करत राहा. किंवा समर्स आहेत तर हम्म. मग तुम्ही स्विमिंग केलं किंवा मग सायकलिंग केलं, असं वेगळ्या पद्धतीचं थोडंसं एरोबिक काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी, किंवा घाम येईल हम्म. त्या ऍक्टिव्हिटीनी, अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी एक साधारण 3 ते 4 दिवस मिनिमम एका आठवड्यामध्ये हा. हम्म. करायचं आहे. आणि लाईट वेट जसं वेट ट्रेनिंग असं जर म्हणायला गेलं, तर बोन मिनरल डेन्सिटी आणि मसल हेल्थसाठी पर्टिक्युलरली हम्म. 40 नंतर जे काही आवश्यक आहे, त्यासाठी तुम्ही इनिशियली बॉडीवेट स्क्वॉट्स असतील, लंजेस असतील, किंवा अशा प्रकारचे जे काही म्हणजे बॉडीवेट एक्सरसाइजेस स्टार्ट करायचे. आणि काही दिवसांनी मग तुम्ही 2 किलोचे डंबेल्सनी वगैरे घरच्या घरी तुम्ही ते व्यायाम करू शकता. वेट ट्रेनिंग जे आपण म्हणतो ना, त्यासाठी असं जिम वगैरे जॉईन करायची गरज नाही. पण 40 हम्म. नंतर शक्यतो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या दोज आर व्हेरी इम्पॉर्टंट, की टू हम्म. टू और 3 डेज तरी ऍटलीस्ट वेट ट्रेनिंग तुमचं झालं पाहिजे. अच्छा.